विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरला क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं मीन आणि मीडियन फाइंड आउट करायला शिकलो आहे. मीन तिन्ही मेथडनी कसा फाइंड आउट करायचा ते पण शिकलो आहे आणि मीडियन कसा फाइंड आउट करायचा ते पण शिकलो आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू फाइंड आउट द मोड फॉर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. लेट अस कंटिन्यू. आज आपण इथं कंटिन्यू करूयात मोड कसा शोधला जाईल. त्यासाठी इथं टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला मोडचा फॉर्म्युला आणि त्याच्या रिलेटेड टर्म्स दिलेले आहेत. या टर्म्स हे सगळे आपण एक एक्झाम्पल सॉल्व करतच एक एक्झाम्पल समजून घेऊयात फॉर्म्युला आणि त्याच्या टर्म्स. इथं एक्झाम्पल फर्स्टमध्ये एक डाटा तुम्हाला रिप्रेझेंट केलेला आहे. हा जो डाटा आहे तो एका एज ग्रुपच्या चिल्ड्रनचा डाटा आहे. 6 to 8, 8 to 10 असे क्लासमध्ये एज ग्रुप दिलेले आहेत आणि या चिल्ड्रन प्रत्येक एज ग्रुपमध्ये किती चिल्ड्रन्स आहेत ते तुम्हाला फ्रिक्वेन्सीमध्ये दिलेले आहेत. आता या डाटाचा मोड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तो मोड फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण चेक करायचं की हे क्लास सगळे आहेत ते कंटिन्यूड आहेत का. मीडियन फाइंड आउट करताना तुम्ही कंटिन्यूड क्लास ओळखायला शिकलात. क्लासची आधीच्या क्लासचं अप्पर लिमिट आणि नंतरच्या क्लासचं लोअर लिमिट सेम असेल तर क्लास कंटिन्यूड असतात. इथं 10, 10, 12, 12 असल्यामुळे हे क्लास कंटिन्यूड आहेत. क्लास कंटिन्यूड असतील तर आपलं अर्ध काम सोपं झालं. करण्यासाठी या सगळ्या क्लासमध्ये ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे फ्रिक्वेन्सी, त्या क्लासला मॉड्युलर क्लास म्हणायचं आपण किंवा मॉडल क्लास म्हणायचं. बघा, या क्लासमध्ये सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी 10 to 12 या क्लासची आहे. 70 आहे फ्रिक्वेन्सी आणि म्हणून हा मॉडल क्लास होईल. आता याच्याशी रिलेटेड टर्म्स आपण समजून घेऊयात. मॉडल क्लासच्या फ्रिक्वेन्सीला आपण F1 डिनोट करायचं. मॉडल क्लासच्या आधीच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला F0 नी डिनोट करायचं. मॉडल क्लासच्या नंतरच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला F2 नी डिनोट करायचं. नोटेशन लक्षात ठेवा. मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी F1, आधीच्या क्लासची F0 आणि नंतरच्या क्लासची F2. हे झालं की क्लासची जी हाईट आहे म्हणजेच क्लास इंटरवल त्याला म्हणू शकतो आपण किंवा हाईट म्हणू शकतो. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यामधलं डिस्टन्स त्यालाच हाईट ऑफ द क्लास ती H नी डिनोट करायची. ती पण आपल्याला इथं लागेल. क्लास इंटरवल ऑफ मॉडल क्लास इक्वल टू 2. 8 आणि 10मध्ये डिफरन्स 2चा असल्यामुळे. त्याच्यानंतर मॉडल क्लासचं जे लोअर लिमिट आहे त्याला L कन्सिडर करायचं. लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडल क्लास इक्वल टू 10 येईल. मग इथं हा मॉडल क्लास आहे आणि याचं लोअर लिमिट 10 आहे. हे सगळे नोटेशनचे व्हॅल्यूज इथं लिहून झाल्या की त्यानंतर फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला तुम्हाला पाठ करू. डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. हा फॉर्म्युला लिहिला की त्यात वरच्या सगळ्या व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या. या L, H, F1, F0, F2च्या या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करून घ्यायच्या. पुढच्या स्टेपला व्हॅल्यू इन्सर्ट केलं की सॉल्व करायला सुरुवात करायचं. आधी हा ब्रॅकेट सॉल्व करूयात आपण. 70 मायनस 58 ही सबस्ट्रॅक्शन येणार 12. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 70 म्हणजे 140 आणि हे मायनस 58 मायनस 42 यांची ॲडिशन होईल. दोघांचे सिम्बॉल मायनस सेम आहेत त्यामुळं यांची ॲडिशन 100 इथं येईल. त्याच्यानंतर ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायला लागेल. 140 मायनस 100 40. आता ब्रॅकेट या बाहेरच्या 2नी आधी ही ॲडिशन करू नका. पदवल्यांचे नियम तुम्ही शिकला असेल यापूर्वी. आधी दोघांचा
प्रॉडक्ट घ्यायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल या दोघांना आणि मग शेवटी ॲडिशन करायची. आधी या दोघांचा मल्टिप्लाय करूयात. या 2ने 12ला मल्टिप्लाय करू शकताय तुम्ही किंवा 2ने 40ला डिवाईड पण करू शकताय. 2ने 12ला इथं मल्टिप्लाय केलं आहे, 12 2 जा 24. त्याच्यानंतर 40ने 24ला डिवाईड केलं तर 0.6 आणि या दोघांची ॲडिशन केली तर तुम्हाला मोड भेटेल 10.6. द मोड ऑफ द एजेस ऑफ चिल्ड्रन प्लेईंग ऑन द ग्राउंड इज 10.6 इयर. असं शेवटी सेंटेन्समध्ये तुम्ही ॲन्सर लिहू शकताय. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न मोड ऑफ क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, मोड ऑफ क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ द नंबर ऑफ व्हेइकल्स and the volume of petrol filled in them. Find the mode of the volume. इथं नंबर ऑफ व्हेइकल्स तुम्हाला फ्रिक्वेन्सीमध्ये दिलेले आहेत. तर क्लासमध्ये त्या व्हेइकल्समध्ये पेट्रोल किती भरलं आहे म्हणजे व्हॉल्यूम किती आहे ते तुम्हाला इथं दिलं आहे. मग पहिल्या क्लासमध्ये 33 व्हेइकल असे आहेत की 1 to 3 लिटर पेट्रोल त्यात भरलेलं आहे. 40 व्हेइकल्स असे आहेत की त्यात 4 to 6 लिटर पेट्रोल भरलेलं आहे. हे असे क्लास इथं दिलेले आहेत व्हॉल्यूमचे. मग आपल्याला या व्हॉल्यूमचा मोड फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी इथं आपण हा टेबल ऑब्झर्व करायचा. आधी हे दिलेले क्लास हे कंटिन्यूड आहेत का बघायचं. 3, 4 लोअर लिमिट आणि नंतरच्या क्लासचा अप्पर लिमिट हे सेम नसल्यामुळे हे क्लास डिसकंटिन्यूड आहेत, ते कंटिन्यू करून घ्यायला लागतील. त्यासाठी मी इथं एक टेबल बनवतो. आता हे क्लास कंटिन्यू करून घेण्यासाठी मी इथं एक व्हर्टिकल टेबल बनवलं आहे. पहिल्यात क्लास लिहिलेत, हे सगळे दिलेले क्लास ॲज इट इज लिहिले. दुसऱ्या कॉलममध्ये आपण इथं हे क्लास कंटिन्यू करून लिहूयात. 3 आणि 4च्या बिटवीनचा नंबर येणार आहे 3.5, तो इथं लिहिला. 1च्या आधीचा नंबर 0 इथं 0 असणार आहे. 0 to 1चा नंबर 0.5 येईल. 6, 7च्या बिटवीन येईल 6.5. 9, 10च्या बिटवीन येईल 9.5. हे असे क्लास कंटिन्यू करून घेतले आपण. आता इथं लास्ट कॉलममध्ये सगळ्यात शेवटी आपण फ्रिक्वेन्सीज लिहूयात. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 33, दुसऱ्या क्लासची 40, तिसऱ्याची 27, 18, 12. हे इथं फ्रिक्वेन्सीज लिहून घेतल्यानंतर सगळ्यात ग्रेटर फ्रिक्वेन्सी सेकंड क्लासची आहे, या क्लासची आहे. म्हणून या फ्रिक्वेन्सीला आपण F1ने डिनोट करायचं. F1 या क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी होईल F0 आणि या क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी होईल F2. त्यासोबतच हा जो आपला मॉडेल क्लास असणार आहे. यावरून नोटेशन्स लिहून घेऊयात. इथं आपण L इक्वल टू मॉडेल क्लासचं लोअर लिमिट आहे 3.5. कंटिन्यू केलेलं लोअर लिमिट घ्यायचं. त्याच्यानंतर हाईट क्लासची आहे 3.5 आणि 6.5. 3 क्लासची हाईट इथं 3 येईल. त्याच्यानंतर F1ची व्हॅल्यू होईल 40, F0ची होईल 33 आणि F2ची होईल 27. हे सगळे व्हॅल्यू लिहून इथं मॉडेल क्लास लिहून घ्यायचं राहिलं. आपला मॉडेल क्लास इज 3.5 to 6.5. इथं लिहितो मी. हा लिहून घेणं आवश्यक आहे. आता याच्या पुढे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूयात. आता इथं आपला टेबल कंप्लीट झाला आहे. F0, F1, F2च्या व्हॅल्यू, मॉडेल क्लास, L, H या सगळ्या व्हॅल्यू घेतल्यात. इथं फॉर्म्युला पण लिहिला आहे आपण. मोड इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 हे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाइड बाय H. आता यात व्हॅल्यू इन्सर्ट करूयात.
एलची व्हॅल्यू आहे 3.5 प्लस इंटू ब्रॅकेट F1ची व्हॅल्यू आहे 40 मायनस F0ची 33 अपॉन 2F1 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 40 मायनस 33 मायनस F2ची व्हॅल्यू 27 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाइड बाय Hची व्हॅल्यू येणार 3 H इक्वल टू 3 ह्या व्हॅल्यू इन्सर्ट केल्या की आपण हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. सबस्ट्रॅक्शन केली 7 आली, या दोघांचं प्रोडक्ट 80, या दोघांची ॲडिशन 60, या दोघांचं कॉमन मायनस सिम्बॉल दिलं. पुढं सॉल्व करत गेलो. 3.5 प्लस 7 3 जा 21 डिवायडेड बाय 20 इक्वल टू 3.5 प्लस आणि या 20ने याला डिवाइड केलं तर 1.05ने डिवाइड होईल. हे दोघांची परत ॲडिशन केली तर 4.55 एवढा मोड येईल. मग इथं आपण ॲन्सर लिहू शकतोय. द व्हॉल्यूम ऑफ पेट्रोल टू बी फिल्ड इज 4.55 एवढं ॲन्सर लिहू शकतोय. क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा मोड कसा फाइंड आउट करायचा त्याचं एक एक्झाम्पल आपण इथं आज शिकलेलो आहोत.